महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। बंधाऱ्याच्या भरावामुळे 12 गावात पुराचे पाणी, बंधाऱ्याची दुरुस्तीची मागणी। पुन्हा तिरपण या बंधाऱ्याची असून तोटा नसून खोलंबा अशी अवस्था झाली असून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी किमान आता तरी लक्ष द्यावे व पुलाचे दोन्ही बाजूचे असलेला भराव काढून त्या ठिकाणी कॉलम पद्धतीने गाळे करावेत व पाण्यासाठी मार्ग मोकळा करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांच्यात होत आहे। पन्हाळा तालुक्यातील पुन्हा तिरपण हा बंधारा सन 2012 मध्ये राज्याचे माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून विशेष बाब म्हणून त्यावेळीच्या खासदार निवेदिता माने यांनी सुमारे 7 कोटी रुपये मंजूर केले व कोलोली गावचे सुपुत्र व अंधेरी पश्चिमचे तत्कालीन काँग्रेसचे माजी आमदार अशोकराव जाधव यांनी याचा पाठपुरावा करून हे धरण पूर्ण करून घेतले। पण त्यापूर्वी बंधाऱ्याच्या शेजारीच कोल्हापूर पद्धतीचा बंधारा होता। या बंधाऱ्यावर कित्येक वर्षी पुराचे पाणी पावसाच्या सुरुवातीला येते, म्हणून हा नवीन बंधारा बांधण्यात आला होता। या बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला किमान 1 किलोमीटरचा भराव टाकलेला आहे व त्यावरून वाहून सुरू केलेली आहे। पण दोन्ही बाजूच्या भरावामुळे बंधाऱ्याच्या मागील सुमारे 12 गावांमध्ये पुराचे पाणी घुसत आहे। खासदार माने यांनी सन 2019 च्या वेळी सांगितले होते की अधिवेशन मध्ये हा विषय मांडून भराव काढून दोन्ही बाजूला स्लॅब काढून गाळे मोठे करून घेऊ, पण याकडे त्यांनी दुर्लक्षच केले आहे। सध्या केंद्रात व राज्यात त्याचे सरकार असल्याने हा विषय आत्ताच होणे गरजेचे आहे। सध्या महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे, यामध्ये खासदार धैर्यशील माने आहेत। त्यांनी सन 2019 रोजी पाहणी केली, परिसरातील नागरिकांना या बंधाऱ्याचा भराव काढून गाळे मोठे करून पाण्याला मार्ग मोकळा करू असे सांगितले होते, पण 2019 पासून अद्याप त्यांनी याकडे पूर्णत्व दुर्लक्ष केले आहे। त्यामुळे पुराच्या पाण्याचा फटका धरणाच्या मागील 12 गावांना बसत असून ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट किरण भस्कर, कोल्हापूर। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।